कल्याण पूर्वेकडील कचोरे टेकडीवर माती खचल्यानं काल सकाळी 6 घरांच्या मागील भिंती कोसळल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका तातडीनं ॲक्शन मोडवर आली आहे। आज मंगळवार 29 जुलै रोजी सकाळी ही धोकादायक चाळ जमीनदोस्त करण्यात आली। केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ही चाळ अनधिकृत होती, त्यामुळे या चाळीच्या मालकांविरोधात लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। सुदैवानं घरांच्या खाली कुणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। जून महिन्यातच महापालिकेने या चाळींना नोटीस दिल्या होत्या। या घटनेनंतर केडीएमसी उपायुक्त संजय जाधव यांनी पावसाळ्यात टेकडीवरील धोकादायक घरं तात्काळ रिकामी करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका फ प्रभाग क्षेत्राच्या अंतर्गत कचोरे येथे उतारावर अनधिकृत चाळ ढासळत असल्याची बातमी आमच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली। एक 6 खोल्यांची जी चाळ होती अनधिकृत होती, तिची जमीन खालून सरकल्यामुळे ती पडेल अशा स्थितीमध्ये होती। ह्या चाळीला जूनमध्येच महानगरपालिकेने नोटीस देण्यात आलेली होती आणि ती संपूर्ण खाली करण्यात आलेली निर्मनुष्य अशी त्या 6 खोल्या होत्या। महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत आणि स्थानिक नागरिकांच्या मार्फत जी ढासळत असलेली जी चाळ होती ती पाडण्याची पाडक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे। महसूल विभागामार्फत तेथील पंचनामासुद्धा करण्यात आलेला आहे आणि महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त 6 प्रभाग यांच्यामार्फत जमीन मालक किंवा चाल मालक जो तिथला आहे त्याच्यावर MRTP अंतर्गत गुन्हा दाखल करण्यातसुद्धा येणार आहे। हा जो अपघात घडलेला आहे, ह्या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही।